नमस्कार मंडळी, मी माधवी जाधव स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मेकअप कसा काढावा आणि त्यानंतरची त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी. तर चला तर मग पाहूया स्टेप बाय स्टेप ह्याची प्रोसिजर. इथं मी यूज करत आहे डॉक्टर रॅशलचे वेट वाईप्स. पण तुम्हाला त्याच्या आधी तुमचा चेहरा क्लिन्झिंगने क्लीन करून घ्यायचा असेल तर गार्नियर किंवा सेटाफिलचं क्लिन्झर इथं तुम्ही यूज करू शकता आणि संपूर्ण चेहरा क्लीन करून घेऊ शकता. सेकंड स्टेप म्हणजे मी डॉक्टर रॅशलचे वेट वाईप्स यूज करत आहे. एक स्वच्छ वेट वाईप घेतला आहे आणि हळूहळूपणे मेकअप रिमूव्ह करून घेत आहे. जे काही आपण इथं प्रोडक्ट्स यूज केलेत, मेकअपचे फाउंडेशन, कन्सिलर, हायलायटर, ब्लशर इथं नीट व्यवस्थित रिमूव्ह होणार आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि मेनली म्हणजे डोळ्यांभोवती जो काही आपण इथं आय मेकअप केला आहे, आयलायनर किंवा जो काही मस्कारा लावला आहे, तिथं वेट वाईपनी नीट व्यवस्थित रिमूव्ह होईल. फक्त प्रेशर जो आपल्याला ठेवायचा आहे तो अगदी अलगद ठेवायचा, जेणेकरून आपल्या डोळ्यांना त्रास नाही होणार. नंतर लिपस्टिक तुम्ही कोणतीही लावत असाल, मॅट, लिक्विड, क्रीम, तिथं लिपस्टिक पण वेट वाईपनी नीट व्यवस्थित इझिली रिमूव्ह होते. काजल पण मी वेट वाईपनीच पुसून घेत आहे. मेन म्हणजे काय, वेट वाईप्सनी जर तुम्ही मेकअप पुसत असाल तर मेकअपचे थोडेसे कण आपल्या स्किनमध्ये राहतात. सो आपण आता नेक्स्ट स्टेपकडे जाणार आहोत. थर्ड स्टेप म्हणजे आता मी पॅराशूट ऑइल यूज करत आहे. ऑइलमुळे काय होईल, तुमचे जे काही स्किनला हायड्रेशन मिळेल आणि थोडेसे जे काही मेकअपचे कण राहिले असतील तर साफ होण्यास मदत होईल. सो मी काही थेंब माझ्या हातावर घेऊन चेहऱ्याला लावत आहे आणि हळूहळूपणे इथे मसाज करून घेणार आहे. राऊंड राऊंड आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे आणि डोळ्यांच्या भोवती अलगद अगदी रिंग फिंगर यूज करून आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे राऊंड राऊंड, जेणेकरून डोळ्यांना जास्त त्रास नाही होणार. नंतर मग ऑइलनी मसाज झाल्यानंतर मी एक कापड घेणार आहे किंवा कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आपल्या संपूर्ण चेहऱ्याला पुसून घ्यायचं आहे. नंतर चौथा स्टेप म्हणजे फेस वॉश करून घेणार आहे. इथं माझा फेस वॉश झाला आहे आणि नंतर मी मॉइश्चरायझर लावला आहे, जेणेकरून स्किनला हायड्रेशन मिळेल. अशा प्रकारे आपण इथं 4 स्टेप्स कंप्लीट केले आहेत मेकअप कसे काढायचा आहे म्हणून. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.